राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। एक खासदार बोलतो मी 5 हत्या केल्या, बॉम्ब फोडेन, गँगस्टर बोलणार नाही असं लोकप्रतिनिधी बोलतोय। राज ठाकरेंनी संजय पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, नेमका हा रोख संजय पाटलांवरच होता का आणि आणखी राज ठाकरे काय म्हणालेत? आपण बघतोय की आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्या एकूणच वक्तव्यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। कारण सध्याच्या राजकारणासंदर्भात त्यांनी एकूणच नाराजी व्यक्त केली, पण संजय दिना पाटील यांचं वक्तव्य हे खूप गंभीर असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। त्यांनी म्हटलं की एखादा खासदार जेव्हा 5 खून केले किंवा बॉम्ब फोडले अशा संदर्भातलं जेव्हा विधान करतो तेव्हा ते विधान गांभीर्यानं का घेतलं जात नाही, कुठल्या पद्धतीची कारवाई त्याच्यावर का होत नाही असा संताप त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। बरं, हे वक्तव्य कुठल्या गँगस्टरचं नसून ते खासदारचं आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे वक्तव्य जे आहे ते गांभीर्यानं घेणं गरजेचं असल्याचं मत देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं बघायला मिळत आहे। यासोबतच एकूण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BLA निवड जी आहे ती पक्षातर्फे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे या संदर्भात देखील राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। यासोबतच विभाग अध्यक्षांचे देखील कान राज ठाकरे यांनी टोचलेले बघायला मिळत आहेत। एकूण बघितलं तर 2029 पर्यंत जवळपास मुंबईमध्ये 3000 BLAंची नेमणूक होणं गरजेचं आहे। त्यासाठी जितके आपले जवळचे देखील मित्र आहेत, आपले नातेवाईक आहेत, त्यांची देखील या ठिकाणी निवड जी आहे ती देखील करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। यासोबतच वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी त्यांनी एक समिती देखील गठीत केलेली आहे। म्हणजे विभाग अध्यक्ष जर एखादं काम करत असतील तर त्याच्यामध्ये एकूणच त्याच्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असणार आहे आणि त्या समावेश असलेल्या नेत्यांसोबत एक समिती जी आहे ती त्यांनी गठीत केलेली आहे आणि ती समिती जी आहे ती संपूर्ण माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं देखील त्यांनी या निमित्तानं स्पष्ट केलं। मात्र एकूणच जर बघितलं तर राज ठाकरेंनी संजय दिना पाटलांवर हल्लाबोल केलेला आहे। पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि गँगस्टर बोलणार नाही अशा पद्धतीची भाषा लोकप्रतिनिधी करतात आणि त्यावर कारवाई होत नाही, चौकशी होत नाही अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे। तर गँगस्टर बोलणार नाही असं लोकप्रतिनिधी बोलतात। राज ठाकरेंनी संजय दिना पाटलांवर आपला रोख ठेवलाय। 5 हत्या केल्या, बॉम्ब फोडेन हे वक्तव्य अतिशय गांभीर्याने घेण्यासारखं आहे। संजय दिना पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार राज ठाकरेंनी घेतलेला। मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना संजय दिना पाटलांवर राज ठाकरेंचा रोख होता।